हवामान विभागाच्या अंदाजानुसार पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पावसाला सुरुवात झालेली आहे। पुढील 2 दिवस देखील महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे। मान्सून हा केरळमधून पुढे सरकलेला आहे। त्याची वाटचाल ही महाराष्ट्राच्या दिशेने सुरू असून तो लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। मान्सून येत्या 1 ते 2 दिवसात तळ कोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे। त्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असं देखील हवामान खात्याने सांगितलेलं आहे। मात्र त्यापूर्वी मान्सून पूर्वेचा पाऊस हा महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतोय। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंढरपूरमध्ये देखील विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासहित पंढरपूरमध्ये तुफान पावसाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते। हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून केरळातून आता पुढे सरकलेला आहे। त्याच्या वाटचालीसाठी सध्या अनुकूल परिस्थिती तयार झालेली आहे। मान्सूनने कर्नाटक व्यापला असून तो गोव्यात दाखल झालेला आहे। पुढील 1 ते 2 दिवसात मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन होणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंढरपूरमध्ये देखील वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। उकाड्यापासून आता नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। सकाळपासूनच पंढरपूरमध्ये ढगाळ वातावरण होतं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता पंढरपूरमध्ये दुपारनंतर पावसाला सुरुवात झालेली आहे। अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। पावसाचे अपडेट्स HPN मराठी न्यूज चॅनलवरती सर्वात आधी पहा। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।